नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल. मी आहे अरविंद गुट्टे. तर मित्रांनो, आपण एका नवीन टॉपिक नवीन विषयाकडे वळत आहोत. तर मित्रांनो, आपला हा विषय आहे जी रेल्वे बोर्ड आहे त्यांची ग्रुप डी पदाची जी एक्झाम आहे. तर त्या एक्झामसाठी आपण काय केलेलं, जे प्रश्नाची सिरीज बनवलेलं आहे. तर या सिरीजमध्ये सर्व बाबी लक्षात घेऊन आपण प्रश्न तयार केलेले आहेत. तर आपल्या सिरीजमध्ये सर्व काही प्रश्न एकत्रित असणार आहे. तर मित्रांनो, आपल्या या भरतीबद्दल जे काही अपडेट आहे ते वेळोवेळी तुम्हाला मिळून जातील. तसेच आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा, कारण नवीन नवीन अपडेट आलेल्या तुम्हाला मिळण्यासाठी उपयुक्त ठरेल. तर बघूया आपण सिरीजचा पहिला प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. ऑलिम्पिक खेळ प्रथम केव्हा सुरू झाले? ऑप्शन ए 750 BC, ऑप्शन बी 776 BC, ऑप्शन सी 394 AD, ऑप्शन डी 1904 AD. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी 776 BC. तर मित्रांनो, बघूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. दोन आम्ल द्रव्यामध्ये अनुक्रमे 40% आणि 60% आम्ल असते. नवीन 50% आम्ल असलेल्या द्रावणाची निर्मिती करण्यासाठी कोणत्या प्रमाणात हे मिश्र वापरावे? ऑप्शन ए 1:2, ऑप्शन बी 1:1, ऑप्शन सी 1:3, ऑप्शन डी 2:3. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी 1:1. तर मित्रांनो, बघूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. लूव्र संग्रहालय कोठे आहे? ऑप्शन ए लंडन, ऑप्शन बी वेस, ऑप्शन सी पॅरिस, ऑप्शन डी कॅनिस. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी पॅरिस. तर मित्रांनो, बघूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. खालीलपैकी कोणता देश आशियाई नाही? ऑप्शन ए लाओस, ऑप्शन बी लेबेन, ऑप्शन सी माली, ऑप्शन डी कझाकिस्तान. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी माली. तर मित्रांनो, बघूया आपण पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 5, जो की आपल्यासाठी हा आहे. आग्रा किल्ला कोणी बांधला? ऑप्शन ए शहाजहान, ऑप्शन बी अकबर, ऑप्शन सी मोहम्मद बिन तुगलिक, ऑप्शन डी हुमायूं. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी अकबर. तर मित्रांनो, व्हिडिओ आपला शेवटपर्यंत पहा, कारण यामधील प्रश्न हे खूप महत्त्वाचे आहेत. तर मित्रांनो, बघूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. विद्यार्थ्याच्या एका ओळीत किया उजवीकडून 7व्या स्थानांकावर आहे आणि अमल डावीकडून 17व्या स्थानांकावर आहे. त्यांनी ठिकाणे बदलल्यास किया आता उजवीकडून 33व्या स्थानांकावर आहे. तर एकूण विद्यार्थ्यांची संख्या शोधा. तर मित्रांनो, ऑप्शन आहे 47, ऑप्शन बी 48, ऑप्शन सी 49, ऑप्शन डी 50. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी 49. तर मित्रांनो, बघूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. परीक्षेत 25% विद्यार्थी गणितात आणि 20% इंग्रजीत उत्तीर्ण झाले. दोन्ही विषयात 10% उत्तीर्ण झाल्यास दोन्ही विषयात किती टक्के विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले? ऑप्शन ए 55%, ऑप्शन बी 65%, ऑप्शन सी 70%, ऑप्शन डी 75%. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन
बी 65%. तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न क्रमांक 8 जो की आपल्यासाठी हा आहे 2x3 मोजणारा फोटो मोठा केला जातो ज्यामुळे त्याचे क्षेत्रफळ 9 पटीने वाढते. वाढलेल्या प्रतिमेची रुंदी किती आहे? ऑप्शन ए 9 इंच, ऑप्शन बी 4 इंच, ऑप्शन सी 6 इंच, ऑप्शन डी 12 इंच. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी 6 इंच. तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे सूचीमधील असंबद्ध शब्द निवडा. ऑप्शन ए मेकेन्झे, ऑप्शन बी एनिसे, ऑप्शन सी मिचेन्झेन, ऑप्शन डी देनुबे. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी मिचिंगन. तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न क्रमांक 10 जो की आपल्यासाठी हा आहे रायटर्स या वृत्तसंस्थेचे मुख्यालय कुठे आहे? ऑप्शन ए न्यूयॉर्क, ऑप्शन बी वॉशिंग्टन, ऑप्शन सी लंडन, ऑप्शन डी बेर्मिंग. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी लंडन. तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न क्रमांक 11 जो की आपल्यासाठी हा आहे IOGTCNRYC अक्षरे गोंधळलेली आहेत. त्यांची पुनर्रचना केल्याने एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो. खालीलपैकी कोणता शब्द त्या शब्दाच्या अर्थाच्या जवळपास विरुद्ध आहे? तर मित्रांनो ऑप्शन ए मिसमॅच, ऑप्शन बी डिसएग्रीमेंट, ऑप्शन सी इनरेग्युलेटरी, ऑप्शन डी इनकन्सिस्टन्सी. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी डिसएग्रीमेंट. तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे रुग्णाच्या पोटाची तपासणी करण्यासाठी डॉक्टरांनी वापरलेला एंडोस्कोप प्रकाशाच्या कोणत्या तत्वावर आधारित आहे? ऑप्शन ए रिफ्लेक्शन, ऑप्शन बी रेडिएशन, ऑप्शन सी रिफ्रॅक्शन, ऑप्शन डी टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे 360 मीटर लांबीची एक मालवाहतूक ट्रेन 30 किलोमीटर ताशी वेगाने पुढे जात आहे. 140 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म पार करण्यासाठी किती वेळ लागेल? ऑप्शन ए 0.28 मिनिट, ऑप्शन बी 0.72 मिनिट, ऑप्शन सी 1 मिनिट, ऑप्शन डी 1.5 मिनिट. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी 1 मिनिट. तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न क्रमांक 14 जो की आपल्यासाठी हा आहे मूळ रकमेवर 2 वर्षासाठी साधे व्याज आणि चक्रवाढ व्याज अनुक्रमे ₹1440 आणि ₹1483.20 आहे. तर व्याजदर किती आहे? ऑप्शन ए 6%, ऑप्शन बी 5%, ऑप्शन सी 6.5%, ऑप्शन डी 9%. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए 6%. तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे 20 किमी प्रति तास ते 20 मीटर प्रति सेकंदचे गुणोत्तर शोधा. ऑप्शन ए 7-9, ऑप्शन ई 5-7, ऑप्शन सी 5-18, ऑप्शन डी 1-1.
तर उत्तर आहे ऑप्शन सी 5-18. तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न क्रमांक 16 जो की आपल्यासाठी हा आहे. अशोकाने धार्मिक अधिकारी नियुक्त केलेले ज्यांना ओळखले जाते. ऑप्शन ए धम्म महात्मा, ऑप्शन 2 धम्माधिराज, ऑप्शन डी धर्माधिकारी, ऑप्शन सी धम्मदेशक. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए धम्म महात्मा. तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न क्रमांक 17 जो की आपल्यासाठी हा आहे. बँक दर खालीलपैकी कोणत्या एजन्सीद्वारे ठरवले जातात. ऑप्शन ए सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, ऑप्शन बी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, ऑप्शन सी स्टेट बँक ऑफ इंडिया, ऑप्शन डी मिनिस्ट्री ऑफ फायनान्स. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. स्नायू पेटके खालील कारणामुळे होतात. ऑप्शन ए घाम येणे दरम्यान पाणी कमी होणे, ऑप्शन बी थकवा आणणारे स्नायू एरोबिक श्वास घेतायत, ऑप्शन सी रक्ताभिसरण वाढेल, ऑप्शन 4 लॅक्टिक ॲसिडचे संचय. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी लॅक्टिक ॲसिडचे संचयन. तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न क्रमांक 19 जो की आपल्यासाठी हा आहे. खालीलपैकी कोणती भाषा संविधानाच्या 8व्या अनुसूचीचा भाग नाही. ऑप्शन ए डोंगरी, ऑप्शन बी बोडो, ऑप्शन सी पर्शियन, ऑप्शन डी संथाल. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी पर्शियन. तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न क्रमांक 20 जो की आपल्यासाठी हा आहे. खालीलपैकी कोणते भारतीय सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात नाही. ऑप्शन ए ॲपलेट आहे, ऑप्शन बी ओरिजिनल, ऑप्शन सी ॲडव्हायस्टरी, ऑप्शन सी फायनान्शियल. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी फायनान्शियल. तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. ज्ञानपीठ पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात सर्वोत्कृष्टतेसाठी दिला जातो. ऑप्शन ए मेडिसिन, ऑप्शन बी सोशल वर्क, ऑप्शन सी लेक्चरर, ऑप्शन डी सिनेमा. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी लिटरेचर. तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. खालीलपैकी कोणता देश BASIC गटाचा सदस्य नाही. ऑप्शन ए साऊथ आफ्रिका, ऑप्शन बी चायना, ऑप्शन सी ब्राझील, ऑप्शन डी केनिया. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी केनिया. तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. शहाऐंशीवी घटना दुरुस्ती कायदा 2002 ने भारतीय राज्य घटनेत खालीलपैकी कोणते कलम समाविष्ट केले आहे. ऑप्शन ए 21A, ऑप्शन बी 39A, ऑप्शन सी 20A, ऑप्शन डी 56C. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए 21A. तर मित्रांनो बघूया आपण पुढील
प्रश्न क्रमांक 24 जो की आपल्यासाठी हा आहे, लष्करी तुकड्याच्या सहभागाच्या दृष्टीने नेपाळ सोबतचा भारताचा सर्वात मोठा लष्करी सराव आहे. ऑप्शन ए वरुणा, ऑप्शन बी सूर्यकिरण, ऑप्शन सी नैऋत्य कुरुक्षेत्र, ऑप्शन डी एंडरसन. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 2 सूर्यकिरण. तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे, दिलेल्या मालिकेतील प्रश्नचिन्हच्या जागी खालीलपैकी कोणती संख्या येईल? 101, 182, 118, 167. तर मित्रांनो ऑप्शन ए 131, ऑप्शन बी 156, ऑप्शन सी 128, ऑप्शन डी 142. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 131. तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे, दिलेली मालिका पूर्ण करण्यासाठी प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते अक्षर येईल? ऑप्शन ए JMHL, ऑप्शन बी JNHK, ऑप्शन सी JMHK, ऑप्शन डी JMGK. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी JMHK. तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न, सांकेतिक भाषेत TRUCKS ला GIFXPH आणि WASTE ला DZHGV असे लिहिले जाते, तर त्या भाषेत फॅन्टसी कसे लिहिले जाईल? ऑप्शन ए UZGMZHB, ऑप्शन बी UZMGZHB, ऑप्शन सी UZMGHZB, ऑप्शन सी ऑप्शन डी UZMZGHB. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी UZMGZHB. तर मित्रांनो बघूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे, 14, 22, 16, 24, 12, 8, 4, 18, 12, 10 या प्रत्येक निरीक्षणात 10 ने वाढ केली तर त्यांची नवीन सरासरी काय असेल? ऑप्शन ए 26, ऑप्शन बी 24, ऑप्शन सी 14, ऑप्शन डी 16. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी 24. तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे, 20 आणि 62 मधील सर्व मूळ संख्यांचा मध्यांक किती असेल? ऑप्शन ए 38, ऑप्शन बी 42, ऑप्शन सी 41, ऑप्शन डी 39. तर मित्रांनो बघूया आपण उत्तर आहे ऑप्शन बी 42. तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे, मध्यांक आणि मध्य अनुक्रमे 36 आणि 35 असल्यास मूळ शोधा. ऑप्शन ए 30, ऑप्शन बी 38, ऑप्शन सी 34, ऑप्शन डी 32. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी 38. तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे, 2 9 9 3 6 9 4
डेटाचे सरासरी विचलन काय आहे? ऑप्शन ए 2.23, ऑप्शन बी 2.57, ऑप्शन सी 3.23, ऑप्शन डी 3.57. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी 3.57. तर मित्रांनो, बघूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. एका टीव्ही सेटची रोख किंमत ₹19,650 भरून ते खरेदी करता येईल. 3,100 रोख आणि उर्वरित 3 समान वार्षिक हप्त्यामध्ये व्याजाचा दर 10% प्रतिवर्ष असल्यास वार्षिक चक्रवाढ केल्यास प्रत्येक हप्त्याचे मूल्य शोधा. ऑप्शन ए 6,655 रुपये, ऑप्शन बी 6,080 रुपये, ऑप्शन सी 6,750 रुपये, ऑप्शन डी 9,020 रुपये. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए 6,655 रुपये. तर मित्रांनो, बघूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. वर्तुळाची त्रिज्या 10% कमी केल्यावर त्याचे क्षेत्रफळ कमी होईल. ऑप्शन ए 10%, ऑप्शन बी 9%, ऑप्शन सी 19%, ऑप्शन डी 20%. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी 19%. तर मित्रांनो, बघूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. खालील प्रश्नात 4 पर्यायापैकी 3 पर्यायाचा एक गट तयार होतो. त्या गटाशी संबंधित नसलेला ओळखा. ऑप्शन ए चेस, ऑप्शन बी फुटबॉल, ऑप्शन सी हॉकी, ऑप्शन डी क्रिकेट. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे चेस, कारण बी सी डी हे मैदानी खेळ आहेत आणि ऑप्शन हा बैठे खेळ आहे, त्यामुळे तो अलग आहे. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ए चेस. तर मित्रांनो, बघूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. 5 मित्र सलग बसले आहेत. तारक, बाळू आणि राजू असे बसले आहेत की ते सर्व रजतच्या उजवीकडे आणि सुमितच्या डावीकडे आहेत. टोकाच्या उजव्या बाजूला कोण बसले आहे? ऑप्शन ए सुमी, ऑप्शन बी बालो, ऑप्शन सी रजत, ऑप्शन डी तारक. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए सुमी. तर मित्रांनो, बघूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. गिवन द कोड 13479 is code as AQFJL. 2568 is code as DMPN. What will be the code for 396824? Option A QLPNDF, option B QLPNMJ, option C QLPNMF, ऑप्शन डी QLPMNF. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी QLPNDF. तर मित्रांनो, बघूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. क्रम पूर्ण करण्यासाठी योग्य शब्द शोधा. FIRST, RIFTS, GHOST बरोबर काय? ऑप्शन ए OGHST, ऑप्शन बी OSGTS, ऑप्शन सी OSGTO, ऑप्शन डी OGHST. तर मित्रांनो,
या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी OSGTS. तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे, गहाळ क्रमांक शोधा. 981 प्रश्नार्थक चिन्ह 256. ऑप्शन ए 14, ऑप्शन बी 12, ऑप्शन सी 16, ऑप्शन डी 18. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी 16. तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे, आयताकृती बागेची लांबी 100 मीटर आणि रुंदी 80 मीटर आहे. बागेभोवती 10 मीटर रुंद रस्ता आहे. तर रस्त्याचे क्षेत्रफळ किती आहे? ऑप्शन ए 1900 स्क्वेअर मीटर, ऑप्शन बी 4000 स्क्वेअर मीटर, ऑप्शन सी 3660 स्क्वेअर मीटर, ऑप्शन डी 2400 स्क्वेअर मीटर. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी 4000 स्क्वेअर मीटर. तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न क्रमांक 42 जो की आपल्यासाठी हा आहे, जर 4 वस्तूची विक्री किंमत 5 वस्तूच्या किमतीच्या समान असेल तर नफा किती टक्के असेल? ऑप्शन ए 20%, ऑप्शन बी 30%, ऑप्शन सी 25%, ऑप्शन डी 22%. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी 25%. तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे प्रश्न क्रमांक 43. वडील आणि मुलाच्या सध्याच्या वयाची बेरीज 100 वर्ष आहे. 5 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 2:1 होते. 10 वर्षानंतर त्यांचे वय किती असेल? ऑप्शन ए 75 वर्ष 45 वर्ष, ऑप्शन बी 80 वर्ष 40 वर्ष, ऑप्शन सी 70 वर्ष 50 वर्ष, ऑप्शन डी 60 वर्ष 55 वर्ष. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए 75 वर्ष 45 वर्ष. तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न क्रमांक 44 जो की आपल्यासाठी हा आहे, ए 7,000 रुपये गुंतवून व्यवसाय सुरू करतो. 5 महिन्यानंतर बी भागीदार म्हणून सामील होतो. 1 वर्षानंतर जर नफा 2:3च्या प्रमाणात शेअर केला असेल तर बीने किती पैसे गुंतवले? ऑप्शन ए 10,000, ऑप्शन बी 9,000 रुपये, ऑप्शन सी 18,000 रुपये, ऑप्शन डी 6,500 रुपये. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी 18,000 रुपये. तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे, सर्वात मोठी 4 अंकी संख्या कोणती आहे ज्याला 3, 5, 7 आणि 9 ने भागले असता अनुक्रमे 1, 3, 5 आणि 7 उरते? ऑप्शन ए 9,763, ऑप्शन बी 9,765, ऑप्शन सी 9,767, ऑप्शन डी 9,764. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए 9,763. तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न क्रमांक 46 जो की आपल्यासाठी हा आहे, नेल्सन मंडेला जीवन गौरव पुरस्कार 2024चे विजेते आहेत. ऑप्शन ए विनोद जंतारा, ऑप्शन बी रमेश कार्तिक नाईक, ऑप्शन सी सेफाली वर्मा, ऑप्शन डी एलिस पेरी. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए विनोद जंतारा.
तर मित्रांनो, बघूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. कसोटी क्रिकेटमधील सर्वात वेगवान महिला द्विशतक. ऑप्शन ए शेफाली वर्मा, ऑप्शन बी मिताली राज, ऑप्शन सी रुमना सिंग सेगल, ऑप्शन डी सर्जन टॉयर. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए शेफाली वर्मा. तर मित्रांनो, बघूया आपण पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 48, जो की आपल्यासाठी हा आहे. 2023 मध्ये नोबेल शांतता पुरस्कार कोणाला मिळाला? ऑप्शन ए जॉन फॉस, ऑप्शन बी नरगिस मोहम्मदाई, ऑप्शन ए एनियन ली ह्युलर, ऑप्शन डी ड्यू विस्मन. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी नरगिस मोहम्मदानी. तर मित्रांनो, बघूया पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. खालीलपैकी कोणता मूलभूत अधिकार भारतीय नागरिकांना उपलब्ध आहे परंतु परदेशी नागरिकांना नाही? ऑप्शन ए फ्रीडम ऑफ स्पीच एक्सप्रेशन, ऑप्शन बी इक्वलिटी बिफोर लॉ, ऑप्शन सी प्रोटेस्ट ऑफ लाइफ अँड पर्सनल लायबिलिटी, ऑप्शन डी नन ऑफ द अबाव. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन. तर मित्रांनो, बघूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचे निवृत्तीचे योग्य वय किती आहे? ऑप्शन ए 50 वर्ष, ऑप्शन बी 60 वर्ष, ऑप्शन सी 65 वर्ष, ऑप्शन डी 62 वर्ष. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी 65 वर्ष. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा. तसेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.